पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कडथे इथं महसूल विभागातर्फे आयोजित मंडलस्तरीय शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे महसूल विषयक प्रश्न तात्काळ निकाली काढण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात प्रांत अधिकारी अनिल बोंडे, तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्यासह महसूल कर्मचारी उपस्थित होते। तसंच युवा सेना पदाधिकारी मृणाय बाबाजी काळे, जिल्हा परिषद सदस्य समीर सुपे आणि विविध गावांचे सरपंच मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शिबिरात फेरफार प्रकरण, सातबारा दुरुस्ती, डिजिटल सातबारा आणि 8 उतारे वाटप, उत्पन्न रहिवासी जातींचे दाखले, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र तसंच अकृषिक परवानगी आणि सनद प्रक्रियेबाबत मार्गदर्शन अशा सुमारे 15 प्रकारच्या महसुली सेवा देण्यात आल्या। या उपक्रमामुळे नागरिकांच्या प्रलंबित कामांना गती मिळाली असून अशा शिबिरांचे आयोजन नियमितपणे व्हावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी। शकतोय कडदे या गावामध्ये महसूल विभागाकडून महाराजा अभियान एक शिबिर राबवलेलं होतं। कारण या ठिकाणी कुठून तरी मंत्र्यांकडून काहीतरी चुनूक मिळालेली असल्याच्यामुळं या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब प्रशांत बेडसे यांनी या ठिकाणी एक महाराजा अभियान शिबिर राबवलेलं आहे। आणि आपण पाहू शकतोय या ठिकाणी समोर हे जे लोक दिसतात यांच्या हातामध्ये काहीतरी कागद आहेत। तर आपण यांना विचारू, आपलं नाव काय? माझं नाव तुकाराम सकाराम शिंदे, मी आंबोलीहून आलेलो आहे। या ठिकाणी जो शिबिराचं आयोजन केलं आहे, खरं तर हे शेतकरी आणि इतर आमच्या सगळ्या समाजासाठी एकदम उपयुक्त असं ठिकाण शासनाने जे राबवले का बुवा या ठिकाणी सर्व काही गोष्टी एकाच एकाच ठिकाणी सगळे दाखले असतील, तुमचे शासकीय काही कामं असतील ते वारंवार आपल्याला हेलपाटे न मारता एका ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रथमतः मी शासनाचं खूप खूप आभार मानतो। आज माझ्या मुलीचं डोमिसाईल सर्टिफिकेट हे या ठिकाणी मला मिळालेले आहे। त्याबद्दल मी सर्व हे महसूल विभाग असेल, कृषी विभाग असेल किंवा तुमचे काही अन्य विभाग असतील त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन स्वागत आहे। हे तुम्हाला हे कोणतं सर्टिफिकेट वगैरे मिळाले? डोमिसाईल सर्टिफिकेट हे आमच्या गावच्या तलाठी मॅडम जाधव मॅडम यांनी आम्हाला अगोदर सूचना दिल्या होत्या का ज्याला पाहिजे असेल, आणि मग त्या कागदपत्राची पूर्तता आम्हाला करून दिली आणि त्याने आज आम्हाला हा दाखला या ठिकाणी उपलब्ध झाला। बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, या ठिकाणी महसूल विभागाने आपल्याकडून याच्यासाठी काही अनामत रक्कम वगैरे काही घेतलेली आहे का? असं कुठल्याही प्रकारचं 1 रुपया सुद्धा आमच्याकडून अनामत रक्कम कोणत्याही प्रकारची घेतलेली नाही। आणि खरं तर मी आज आहे ना या शासनाच्या निर्णयाचं खरोखर आवर्जून स्वागत करतो। बाबा, आपण कुठून आलेला? मी चास पापळवाडी। आपलं हे काय आहे? माझे राजपत्राचे पेपर आहेत। अच्छा। मी गेल्या वर्षी 16/4/2025ला मी राजपत्रासाठी आदेश घ्यायसाठी नोटीस पेपर भरले होते। त्याचं उत्तर आज मला मिळालेलं आहे। म्हणजे शासनाचं आज एवढं मोठं अभिनंदन करावं की बोलताच होईल। तर मला या ठिकाणी असं सांगायचं की या ठिकाणी शासनाने याकडे दखल देऊन अशा प्रकारची जी शिबिरं आहेत ही शासन आपल्या दारी या ठिकाणी आपल्याला हे प्रत्यक्ष असा आपल्याला अनुभव पाहायला मिळालेला आहे। शांताराम शिंदे, न्यूज मराठी 24/7, कडदे, पुणे। बीड जिल्ह्यात तापमानाने 43°C टप्पा ओलांडल्याने उष्णतेची तीव्र लाट जाणवते। सलग दुसऱ्या दिवशीही वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले। रस्ते आणि बाजारपेठा ओस पडल्याचं चित्र दिसते। हवामान विभागाने जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केलाय। जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलंय। तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर न पडण्याचा सल्ला देत उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन केलंय। उष्णतेच्या तीव्रतेमुळे शहरातील मुख्य बाजारपेठांमध्येही वर्दळ कमी झाले। नागरिक थंड पेय, लिंबू सरबत, रसवंतीगृह तसंच टोपी गमछे खरेदी करताना दिसतायत। उष्णतेच्या लाटेमुळे शहरात शांततेचं वातावरण निर्माण झालंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अनिल घोराड यांनी।
बीड जिल्ह्याचं तापमान 43° पर्यंत काल गेलं होतं आणि आजही तीच परिस्थिती आहे. मुंबईच्या कुलाबा हवामान विभागानं दिलेल्या हवामान अंदाजानुसार त्या 2 दिवसात 18 तारखेपर्यंत ही उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. याच्यामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दुपारच्या 12 ते 3च्या दरम्यान जे नागरिक जे आहेत ते बीड शहरात ठिकठिकाणी शुकशुकाट देखील पाहायला मिळतो. आपल्या पाठीमागच्या दृश्यामध्ये काही भाजी विक्रेते बसलेले आहेत. त्यांनी देखील छत्र्याचा सहारा घेऊन सावली करण्याचा प्रयत्न केलाय. याच्यामध्ये जिल्हा प्रशासनाने मात्र नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. तहसीलदार चंद्रकांत शेळके असतील, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन असतील, यांनी देखील आवाहन केलं आहे की आता उन्हापासून सावध राहा, उष्माघात होण्याची दाट शक्यता आहे. याच्यासाठी प्रत्येक अर्ध्या तासाला पाणी प्या आणि अन्य काही सूचना ज्या आहेत त्या विविध माध्यमातून त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नागरिकांना ची देखील या उन्हामुळे आणि वाढत्या पहाऱ्यामुळे लाही होताना पाहायला मिळत आहे. कालचं ते 43°C तापमान आजही कायम राहण्याची शक्यता आहे आणि बीड शहरात आता उष्णतेची लाट कुठेतरी आलेली पाहायला मिळत आहे. न्यूज मराठी 24/7 साठी मी अनिल गोरड, बीड. मासळ इथं छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान अंतर्गत 4थं शिबिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत यशस्वीरित्या पार पडले. पंचायत समिती सभापती पुरुषोत्तम ठाकरे आणि जिल्हा परिषद सदस्य लता नरुले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या शिबिरात एक खिडकी योजनेअंतर्गत महसूल, आरोग्य, कृषी, अन्न पुरवठा अशा 15 प्रकारच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्यात. डिजिटल सातबारा वाटप, प्रमाणपत्र, फेरफार दुरुस्ती अशा विविध सेवांचा लाभ घेत एकूण 902 नागरिकांनी सहभाग नोंदवला. मोफत आरोग्य तपासणीसह विविध विभागांनी सक्रिय सहभाग घेतल्यानं शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील कामांना गती मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. बीड शहरात मुस्लिम समाजाच्या न्याय, हक्क आणि शैक्षणिक क्षेत्रातील 5% आरक्षणाच्या मागणीसाठी आरक्षण एल्गार मोर्चा मोठ्या उत्साहात काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडकला. या मोर्चामध्ये बीड जिल्ह्यातील हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. मोर्चा दरम्यान विविध घोषणा देत आरक्षणाची मागणी तीव्रपणे मांडण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून प्रमुख मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या. मोर्चाला विविध लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळालाय. 500हून अधिक संस्था आणि संघटनांनी समर्थन दिल्याचं सांगण्यात आलंय. या मोर्चामुळे शहरात काही काळ वातावरण तणावपूर्ण झालं होतं, मात्र नंतर परिस्थिती शांततेत पार पडली. संत मुंगसाजी महाराज संस्थान अमानी इथं आयोजित कीर्तन महोत्सव भक्तिमय वातावरणात पार पडलाय. या कार्यक्रमात हरिभक्त पारायण ज्ञानेश्वरीताई आळंदीकर यांच्या कीर्तन सेवेसह वारकरी शिक्षण संस्था गोभणी येथील विद्यार्थी तसंच श्री पांडुरंग विद्यालय पिंपळा येथील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. भागवत हरिनाम सप्ताह आणि शिवपुराण कथेचा कार्यक्रम 9 एप्रिल रोजी सुरू झाला होता. 16 एप्रिल रोजी काल्याच्या कीर्तनानं आणि महाप्रसादानं या सोहळ्याची सांगता करण्यात आली. या संपूर्ण कालावधीत विविध महाराजांनी कीर्तन सेवा सादर करून भाविकांना भक्तिरसात न्हाऊ घातलं. शिवपुराण कथा प्रवक्ते म्हणून हभप ज्ञानबा महाराज मोकाशे यांनी सेवा दिली, तर काल्याचं कीर्तन श्रीराम महाराज पांगरीकर यांनी सादर केलं. संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं आणि मोठ्या संख्येनं भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित कृषी आणि पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनी अलिबाग येथील प्रशासकीय कार्यालयात गट शिक्षणाधिकारी आणि तालुका आरोग्य विभाग अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक घेतली. जिल्ह्यातील विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेऊन त्यांनी अधिकाऱ्यांना कामात तत्परता दाखवण्याच्या सूचना केल्या. या बैठकीत शिक्षण क्षेत्रातील उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. IT माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना मदत, पेण, कर्जत, खालापूर, पनवेल इथल्या शाळांमध्ये ऑनलाईन केंद्र सुरू करणं, स्मार्ट शाळा उपक्रम, आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण, स्वच्छता आणि शाळा दुरुस्ती तसंच सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान अशा विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. यानंतर आरोग्य विभागाची स्वतंत्र बैठक घेण्यात आली. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थिती, रुग्णवाहिका सेवा आणि आरोग्य सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. अधिकाऱ्यांनी आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि जलद करण्याच्या सूचना दिल्या. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील रांजे इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चितळे बंधू व्हिजन पार्कचं उद्घाटन आणि कोनशिला अनावरण करण्यात आलं.
यावेळी त्यांनी चितळे हा मराठी ब्रँड आता जागतिक स्तरावर पोहोचत असून 35 देशांमध्ये त्याची उपस्थिती असल्याचं सांगितलं। चितळे बंधूंनी 4 पिढ्यांच्या मेहनतीतून उभारलेला हा ब्रँड आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेत असल्याचं नमूद करत त्यांच्या विविध खाद्यपदार्थांना जगभरात एक वेगळी ओळख मिळत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। महाराष्ट्राच्या समृद्ध खाद्य संस्कृतीला जागतिक व्यासपीठ देण्याचं महत्त्वाचं काम चितळे बंधूंनी केलंय असं त्यांनी स्पष्ट केलंय। पुढील काळात चितळे बंधूंचे पदार्थ परदेशातही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होतील आणि त्यासाठी लोक रांगा लावतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय। जे विजन आहे ते विजन आज आपल्याला या फॅसिलिटीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं। खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता चितळे हा एक ग्लोबल ब्रँड झालेला आहे। मगाशी चंद्रकांत दादा म्हणत होते की सुरुवात झाली तेव्हा आमची कुठेही शाखा नाही, इथपासून सुरुवात झाली आणि आज 35 देशामध्ये आम्ही आहोत आणि उरलेल्या देशांमध्ये पोहोचणार आहोत। अशा पद्धतीचं विजन घेऊन या ठिकाणी ही जी काही सगळी चितळे बंधूंची एक वाटचाल चालली आहे ही खरोखर अतिशय उत्तम आहे। खरं म्हणजे मला आठवतं की आम्ही जेव्हा लहान होतो आणि पुण्यामध्ये काकांकडे यायचो, आमच्या सहकारनगरला एक दुकान होतं आणि त्या ठिकाणून आमच्या काकू बाकरवडीचं पाकिट आम्हाला द्यायच्या की नागपूरला घरी घेऊन जा। महाराष्ट्र एक्सप्रेस इतकी लांब जाते 13-14 तास की तितका वेळ ते पाकिट पूर्ण आणि ते नागपूरला जाणं हे अशक्यच होतं। त्याच्यामुळे नंतर काकूच्या लक्षात आलं, मग काकू 2 पाकिटं द्यायच्या की एक तुम्ही जाताना खाऊन टाका पण एक नक्की घरी घेऊन जा। आणि अशा पद्धतीनं ती पाकिटं त्या काळापासून आम्ही बाकरवडीचे फॅन आहोत। आणि नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस आपले चितळे एक्सप्रेस नावाचे एक दुकान सुरू झालं आणि ते ज्यावेळेस आमच्या नागपूरला उघडलं तर जणू काही ताजच उठवलं अशा पद्धतीचा आनंद आम्हाला झाला की आता आपल्याला या ठिकाणी हे सगळं चितळेचे प्रॉडक्ट्स हे या माध्यमातून मिळणार आहेत। आणि मला असं वाटतं की पुणेकरांनी तर जो काही हा सगळा अनुभव घेतलेला आहे म्हणजे चितळे बंधूंच्या प्रॉडक्ट्सवर, त्यांच्या सगळ्या पद्धतीवर जेवढ्या स्टोरीज या पुण्यामध्ये तयार झालेल्या आहेत तेवढ्या कदाचित दुसऱ्या कुठल्याही ब्रँडवर तयार झालेल्या नसतील। पण एक गोष्ट निश्चित आहे की आज 4 पिढ्या सातत्याने केवळ उद्योग टिकवणं नाही तर उद्योग वाढवणं, तो विस्तारित करणं आणि आज जी काही नवीन हा जो काही आता काळ आहे या नवीन काळाची आव्हानं, त्या आव्हानांपासून पळण्यापेक्षा त्याला सामोरं जाऊन आम्ही देखील कशा पद्धतीनं ग्लोबल ब्रँड बनू हा जो आत्मविश्वास चितळे बंधूंनी दाखवलेला आहे त्याकरता आपण सर्वांनी त्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे। परभणी शहरातील तापमानात सातत्यानं वाढ होत असून शुक्रवारी परभणीचं तापमान 42 अंशांपर्यंत पोहोचलं होतं। 2 ते 3 दिवसात परभणीच्या तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं दर्शवली। तापमान वाढल्यानं शहरातील रस्ते ओस पडले असून थंड पेय, थंड ते रसदार फळांच्या विक्रीत मोठी वाढ झाली। प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना दुपारी 1 ते 4 या वेळेत आवश्यक काम नसल्यास घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आलाय। महापालिका आरोग्य विभाग आणि जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे उष्णतेच्या रुग्णांसाठी आवश्यक कक्ष उघडण्यात आलेत। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अनिल घोरड यांनी। परभणी शहराचं तापमान सध्या 42 अंशापर्यंत पोहोचलेलं आहे। त्यामुळे परभणी शहराच्या प्रमुख रस्त्यावर मनुष्य दिसेनासे झालेले आहेत। पूर्ण रस्ते हे निर्मूळ झाले आहेत। माझ्या पाठीमागे हा रस्ता गंगाखेड रस्ता असून हा रस्ता नेहमी गजबजलेला असतो, परंतु उन्हाच्या तीव्रतेमुळे सध्या हा रस्ता ओस पडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। परभणी शहरात तापमान दिवसेंदिवस वाढ होत असून त्यामुळे महानगरपालिका व आरोग्य प्रशासनाने उष्माघातासाठी बचाव करण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे। दुपारी 1 ते 4 पर्यंत आपण घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। न्यूज मराठीसाठी मी मोहसिन अहमद खान, परभणी। सेलू नगर परिषद हद्दीतील सर्वे क्रमांक 25-1 मधील शेतजमिनीच्या प्रकरणात खोट्या कागदपत्रांच्या आधारे नामांतर करून PTR जारी केल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। या प्रकरणात नगर परिषद कर्मचाऱ्यांनी भूमाफियांशी संगनमत केल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार दाखल करण्यात आली। माजी उपनगराध्यक्ष शेख मुस्ताक शेख अब्दुल रजाक यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित जमीन मूळ मालकाच्या नावावर असून तिथं पूर्वी सार्वजनिक शौचालयही उभारण्यात आलं होतं। मात्र काही भूमाफियांनी बनावट कागदपत्र आणि खोटी स्वाक्षरी वापरून नामांतर केल्याचा आरोप करण्यात आलाय।
या प्रकरणात नगर परिषद कर्मचाऱ्यांवर गंभीर अनियमितता आणि गैरप्रकाराचा संशय व्यक्त करण्यात आलाय। संबंधितांवर निलंबन आणि फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। जिल्हा प्रशासनाकडून चौकशीकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। गेल्या 2 दिवसांपासून चर्चेत असलेल्या सहर शेख प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड पाहायला मिळाली। नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनिस शेख हे आज मुंब्रा पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी उपस्थित राहिले होते। सुमारे 15 ते 20 मिनिटं पोलिसांसोबत चर्चा केल्यानंतर ते बाहेर आले। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्यावर करण्यात येणारे सर्व आरोप फेटाळून लावले। तसंच 2 दिवसात आपली सविस्तर भूमिका मांडणार असून सध्या सुरू असलेला वाद हा केवळ राजकीय हेतून निर्माण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। प्रेस कॉन्फरन्स घेणार आज नाही, 2 दिवसानंतर सगळ्यांना बोलून प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे। पण भाई अलिगेशन होत आहेत, हा? अलिगेशन होत आहेत की खोटे आहे, सगळं खोटे आहे। आता तुम्ही पोलिसांना भेटायला काय नेमकं कारण? दुसरा पर्सनल काम होतं साहेबांचं, पोलीस स्टेशनचा मॅटर थोडी आहे काय। 2 दिवसांपासून नॉट रिचेबल होतात तुम्ही, असं देखील समोर 2 दिवसांपासून नॉट रिचेबल होतात, कुणाचा फोन संपर्क वगैरे अभी नॉट रिचेबल म्हणजे मेरे घर में एक मैयत हो गया था, तो उसकी पढ़ाई वढ़ाई कर रहे थे, मेरा कजिन का डेथ हो गया। ही कुठे आपली सर कुठे? शहरचा एक वानखडे स्टेडियम मधला व्हिडिओ व्हायरल झालाय, ती अरे देखील नॉट बघा रिचेबल मला, आहे। ते कुठे फिरायचं नाही का, कुठे जायचं नाही का वानकडेला, इकडे तिथे जाऊ शकतो ना। पण सर पुढचं काय पाऊल असणार आहे? पुढच्या आता कानून प्रशासन शासन सब पे भरोसा है हमको, और जो भी रहेगा निर्णय में आपको 2 दिन में प्रेस कॉन्फ्रेंस लेके पूरा डिटेल बीड बायपासवरील गांधेली फाटा परिसरात घडलेल्या वकील मिथुन भास्कर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले। या प्रकरणामागे पैशांचा वाद असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। एका तृतीयपंथीयानं आपल्या 2 साथीदारांच्या मदतीनं ही हत्या केल्याचं समोर आलंय। गुन्हे शाखा आणि MIDC सिडको पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिघांना अटक केली। अटक करण्यात आलेल्यांमध्ये सादिक बशीर अन्सारी, नानासिंग जुली आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। सिडकोच्या हद्दीमध्ये 15 तारखेला संध्याकाळी 8:30च्या आसपास एक घटना झाली होती। त्याच्यामध्ये व्यवसायानं वकील असणारे इसम त्यांचा खून झाला होता। त्याच्यामध्ये MIDC सिडको पोलीस स्टेशनला 196/2026 कलम 103 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यातून एकूण 3 निष्पन्न आरोपी झाले होते। त्यातले 2 आरोपी अटक आहेत आणि एक अल्पवयीन आहे। बाकी याच्यामध्ये MIDC सिडको पोलीस स्टेशन तपास करते। या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।